नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण फायनली इकडे प्रतिमाच्या बाबतीतलं सत्य समोर येणार आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता आश्रमात जाणार आहेत, सायलीच्या माहेरी जाणार आहेत. सायलीसाठी तो आनंदाचा प्रसंग आहे. खऱ्या अर्थाने सायलीचं माहेर इतक्या दिवसांनंतर परत मिळालेला आहे आणि तो आनंदाचा प्रसंग सायलीच्या आयुष्यात फक्त आणि फक्त अर्जुनमुळे आलेला आहे. मधुभाऊ सुद्धा जाम खुश झालेले आहेत. मधुभाऊंना सुद्धा खरंच असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जावई बापूंमुळे झालेल्या आहेत. आपल्यावरती लागलेला कलंक पुसला गेलेला आहे. आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे सायली एका अटीवर अर्जुनला माफ करणार आहे, कारण अर्जुनने जे काही कांड केलेलं असतं त्यामुळं तर सायलीने अर्जुनला अक्षरशः कान पकडायला लावलेले आहेत. अर्जुनने कान पकडून उठाबशा काढलेल्या आहेत आणि सायलीची माफी मागितलेली आहे आणि एका अटीवर सायलीनं त्याला माफ केलेलं आहे. परंतु आता ती अट पूर्ण करताना अर्जुनच्या सुद्धा नाकी नवळू लागलेले आहेत. अर्जुनला सुद्धा कळायचं बंद झालेलं आहे की ती अट पूर्ण कशी करायची, कारण कल्पनाने तर नकार दिलेला आहे. कल्पनाने सांगितलेलं आहे की मला नाही जमणार आहे. त्याचबरोबर पूर्णाजी सुद्धा त्याच विचारात आहे. त्यामुळं मात्र इकडे या सर्व गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडत आहेत. तर अर्जुन हे सगळं कसं मॅनेज करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुनवरती सायली भयानक चिडलेली असते. सायली म्हणत असते, तुम्हाला कळतंय का काय केले तुम्ही? हे असली जीवघेणी मस्करी का केलीत तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तेव्हा पूर्णाजी पण ओरडत असते, प्रताप ओरडत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय करणार ना, कारण तुम्ही बघितलं ना सकाळी सायली कशी वागत होती, म्हणून मला तिच्या मनातली भीती घालवायची होती. खरं तर माहिती आहे का की सायलीचं जे वागणं होतं ना ते चुकीचं होतं. मान्य, तिला काळजी वाटत होती, माझ्याबद्दल भीती वाटत होती, महिपत कसा आहे ते माहिती होतं, पण असा चुकीच्या पद्धतीने आपण जर अर्थ काढला आणि अति काळजी करत बसलो तर अवघडच होणार आहे की नाही. म्हणून तर मी सांगितलं आणि तिला हे सांगायचं होतं. 10 मिनिटात तर मी सगळं समोर आणणार होतो. मग तेव्हा इकडे घरातले सगळेजण अर्जुनला ओरडू लागतात, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? या सगळ्या गोष्टींमुळे काय झाले तुझ्या लक्षात येते का? असं म्हणत अर्जुनला सगळेजण ओरडत असतात. अर्जुनला म्हणत असतात की आता जा वरती तिची माफी माग, ती किती रडते तुला माहिती आहे का? जा लवकर, असं म्हणत अर्जुनला ते सांगत आहेत. त्याचवेळी इकडे आता प्रतिमाला जी औषधं दिली जात आहेत त्याबद्दल बोलणं चाललेलं असतं. इकडे डॉक्टर श्रद्धा विचारत असतात की सगळं व्यवस्थित आहे ना, म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाहीये ना? तेव्हा प्रतिमा सांगते की हो, पण कधी कधी ना मला असं जाणवतं की मी काहीतरी केलेलं असतं आणि मी ते विसरून गेलेले असते. माझ्या लक्षातही येत नाहीये की मी असं करून ठेवलेलं होतं. त्यामुळं खूप मोठा गोंधळ होतो आणि मी ना त्याच्यामध्ये अडकली जाते. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे मग ती म्हणते की हो बरोबर आहे, छान इम्प्रूव्हमेंट आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही आणि खरं तर विसरायला नको आहे अशा पद्धतीनं. मग नागराजमध्ये बोलायला सुरुवात करतो, हो ना त्या दिवशी ना वहिनींनी पूर्णाईला मेसेज केला होता आणि त्या विसरून गेल्या की मी तो मेसेज केलेला आहे, असं नागराज सांगत असतो. पण नागराज जेव्हा हे सगळं बोलत आहे तेव्हा सुमन सांगते की नाही, परवा तर ना अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ना, ही गोष्ट सुद्धा वहिनींच्या चांगली लक्षात होती, म्हणजे त्यांना आता जुनं सुद्धा हटवायला लागलेलं आहे. तेव्हा मात्र डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ही चांगली गोष्ट आहे, ही इम्प्रूव्हमेंट आहे. मग ह्या बाकीच्या गोष्टी अशा का होत आहेत हा प्रश्न डॉक्टर श्रद्धांना पडलेला असतो, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की 250 mgची मी टॅबलेट दिलेली होती तेच औषध चालू आहे ना, का कमी केलेलं आहे? नक्की काय गोंधळ घातलेला आहे? मला दाखवा बरं त्या गोळ्या कुठं आहेत, असं डॉक्टर श्रद्धा विचारत असतात. तेव्हा रविराज म्हणत असतो की हो, त्या औषधं आहेत ती सुमन देत असते आणि अगदी वेळेवर देते, ती अजिबात चुकवत नाहीये, कोणतीच औषधं ती चुकवत नाहीये, अगदी वेळेवर आणि प्रामाणिकपणे ती औषधं ती देत आहे, असं इकडे डॉक्टर श्रद्धाला सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात, हो पण मला ती औषधं पाहायची आहेत, मला द्या ती औषधं, मला बघू द्या, असं डॉक्टर श्रद्धा त्याला सांगत आहेत. तेव्हा रविराज म्हणतात की हो मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि मग सुमन त्या गोळ्या बघायला जात असते. तेव्हा मात्र तिथे आता नागराज येतो आणि नागराज म्हणत असतो की थांब सुमन, मी देतो गोळ्या. आणि सुमन कधीच हेळसांड करणार नाही. नागराजला भीती वाटत असते, आता सगळं माझं सत्य येणार सगळ्यांच्या समोर, सगळं भांडं फुटणार की काय, अशी भीती नागराजला वाटत असते. म्हणून नागराज आहे ना सावधगिरी बाळगतो आणि स्वतः गोळ्या घेण्यासाठी जातो.
कारण सुमनने जर ती गोळ्यांची बॉटल दिली तर आपण मात्र याच्यामध्ये पुरते अडकले जाणार आहोत या गोष्टीची गॅरंटी नागराजला असते आणि तो घाबरून गेलेला असतो. त्यामुळे नागराज आता स्वतः त्या गोळ्या घेण्यासाठी जातो. इकडे अर्जुन कासावीस झालेला असतो. सायली रागाने रडत वरती गेलेली असते आणि मग अर्जुन म्हणत असतो की खरंच माझं चुकलं. प्रताप ओरडायला सुरुवात करतो. त्याचबरोबर कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी. सायलीचं असं म्हणणं असतं की तुम्ही माझी मस्करी करण्यासाठी हे केलेलं आहे का. तेव्हा मात्र ती प्रताप म्हणत असतो, अर्जुन सांगत असतो की ही मस्करी करत होतो मी. पण सगळेजण बोलत असतात की हे मस्करी करण्यासारखं नाहीये, तुला लक्षात येत नाहीये का. त्याच वेळी सगळेजण पाहत असतात आणि त्यासोबतच इकडे आता सगळेजण बोलू लागतात. तेव्हा मात्र अर्जुनचं हे जे वागणं आहे ते अजिबात पटलेलं नसतं. प्रताप ओरडायला सुरुवात करतो, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. पूर्णाजीही ओरडत असते आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते, तुला कळतंय का तू जीवघेणी थट्टा काय करतोयस रे, असले तुला कळत नाहीये का, काय झालं असतं लक्षात येते का नाहीये तुझ्या. असं म्हणत आता सगळेजण ओरडायला सुरुवात करत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतापला खरं तर राग आलेला असतो. प्रताप म्हणतो की जा वरती आधी बघ, जा त्या सायलीची अवस्था काय झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिला काय वाटत आहे ना याचा विचार कर. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायलीकडे जायला निघतो. खरं तर अर्जुनला वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टींचा अर्जुनलाही त्रास होत असतो, परंतु अर्जुन ज्या पद्धतीने वागलेला आहे त्यामुळं खरं तर हे सगळं झालेलं असतं. त्यावेळेस चैतन्यालाही सगळे ओरडू लागतात की तुला कळतंय का चैतन्य, तू पण असं का केलंस, म्हणजे तू तरी समजून सांगायचं होतं त्याला आणि तू त्याची साथ देत बसलायस. तेव्हा चैतन्य म्हणतो की सॉरी, माझ्याकडून चुकलेलं आहे. आता स्पष्टपणे प्रतापने सांगितलेलं आहे की तुम्ही दोघंही वरती जा आणि त्याचबरोबर तिची माफी मागा. जा पटकन त्या सायलीला समजव, ती खूप रडायला लागलेली आहे. त्याच वेळेस विमलताई पण तेच समजवत असते, कारण सायलीताई खूप काळजी करतात ना, म्हणून हे सगळं झालेलं आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता अर्जुनच्या पुढे कोणताच पर्याय नसतो आणि अर्जुन स्वतःहून आता वरती जातो. कल्पना म्हणत असते की काय चाललंय या मुलाचं, मला कळतच नाहीये, अशा पद्धतीनं का वागला असेल हा प्रश्न कल्पनाला सुद्धा पडलेला असतो. आणि मग अर्जुन जाऊन दरवाजा वाजू लागतो. सायली मात्र दरवाजा उघडत नसते. आतून तिने दरवाजा बंद केलेला असतो आणि सायली शांतपणे तशीच बसून असते. तिला वाईट वाटत असतं. अर्जुननं ज्या पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत हे तिला पटलेलं नसतं, तिला वाईट वाटत असतं. त्याच वेळी आता चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, माझं पण चुकलेलं आहे, माझं थोडंसं चुकलंय ग, पण प्लीज असं नको ना रागराग करू. असं म्हणत चैतन्य सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी प्लीज दरवाजा उघड, माझं चुकलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की बायको दरवाजा उघड ना प्लीज, माझं चुकलंय, मला माफ कर ना, मी तुला 10 मिनिटात सगळं सांगणार होतो. असं म्हणत तो ओरडायला सुरुवात करत असतो आणि तो बोलत असतो. तेव्हा मात्र सायली ऐकायलाच तयार नसते. सायली हट्टाला पेटलेली असते की नाही, कारण जी काही गोष्ट घडलेली आहे ती अशाच पद्धतीने झालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली उठते आणि दरवाजा उघडते. जेव्हा सायली दरवाजा उघडायला जाते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आत येतात. सायली दरवाजा उघडते पण एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि ती आत येऊन आता पुन्हा बेडवरती बसते. अर्जुन आणि चैतन्य आत आलेले असतात. दोघांनाही खूप वाईट वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमुळे सायलीला त्रास सहन करायला लागत आहे, या गोष्टीची त्यांनाही जाणीव झालेली असते. म्हणून दोघं जण बोलत असतात. आत आल्या आल्या चैतन्य लगेचच इकडे कान पकडून सायलीची माफी मागतो. सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी, मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, असं म्हणत तो माफी मागत असतो. परंतु सायली मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणत असते, तुम्हाला कळतंय का. अर्जुन म्हणतो, मी 10 मिनिटात सांगणारच होतो, हे सगळं नाटक आहे. सायली म्हणते, पण 10 सेकंदच जर माझा जीव गेला असता तर. तुम्हाला कळतंय का काय झालेलं आहे ते. एकतर तुम्हाला धमकी आलेली होती आणि त्यानंतर तुम्ही अशी मस्करी केलेली आहे, तुम्हाला कळत नाहीये, कारण माझी अवस्था काय झालेली होती या गोष्टीचा तुम्ही विचारही करू शकत नाही. असं म्हणत सायली चिडलेली असते, रागावलेली असते आणि ती बोलत असते. त्यासोबतच इकडे आता नागराज गोळ्या शोधत असतो. त्यावेळेस डॉक्टर श्रद्धांना हे सगळेजण सांगत असतात की वहिनींमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होत आहे असं सुमन सांगत असते, रविराजही सांगत असतो. त्याचबरोबर आता जुन्या गोष्टीही आठवू लागलेल्या आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत आहे. नागराजने आता ती बॉटल शोधलेली असते आणि ती बॉटल औषधाची तो खिशात ठेवू लागतो, कारण काही झालं तरी डॉक्टर श्रद्धाकडे जर ती औषधाची बॉटल गेली तर आपण यामध्ये अडकले जाणार आहोत. कारण डॉक्टर श्रद्धांचं तर म्हणणं आहे की 250 mg पेक्षा कमी ह्याची गोळी द्यायचीच नाहीये आणि यांनी तर पूर्ण गोळ्याच बदलून टाकलेल्या आहेत. म्हणजे
आता ते पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकले जाणार असतात. कारण सुमन तर गोळ्या देत आहे, रेग्युलरली गोळ्या देत आहे. रविराजनेही तेवढं ठणकावून सांगितलेलं आहे की सुमन कधीच कोणता वेंधळेपणा करू शकत नाही, ती रेग्युलर गोळ्या देत आहे. त्याचबरोबर इकडे नागराज म्हणतो की नाही अगं सुमन, इथं बॉटल बघ बरं. नागराजने बरोबर ती बॉटल खिशात ठेवलेली असते आणि त्याच वेळी सुमन तिथं जाते आणि ती बॉटल औषधाची पाहू लागते, परंतु ती बॉटल तिलाही तिथं दिसत नाही. आणि तेव्हा मात्र आता विचार करू लागतात की काय झालं नक्की, औषधाच्या बॉटलचं काय झालेलं आहे, औषधाची बॉटल कुठे गेली, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच आता नागराज म्हणतो की अगं वहिनी, तुला आठवतंय का, तू खिडकीतून काहीतरी टाकून देत होतीस ना, मी पाहिलंय, औषधाची बॉटल तर टाकून दिली नाहीये ना. तेव्हा इकडे एक प्रतिमा म्हणते की नाही ओ भाऊजी, असं काय करताय, मी कशाला औषधाची बॉटल टाकून देऊ. तेव्हा सुमनला डॉक्टर श्रद्धा म्हणतात की हे काय चाललंय, म्हणजे रविराज मला कळत नाहीये की औषधच अजून सापडत नाहीये, तर तुम्ही कसं म्हणता की रोज औषधं दिली जात आहेत, औषधाची बॉटल कुठे गेलेली आहे, असे डॉक्टर श्रद्धा प्रश्न करतात. इकडे चैतन्याने सायलीच्या पुढे कान पकडलेले असतात आणि माफी मागितलेली असते. तो अर्जुन म्हणतो की बायको मला माफ कर, मी काही करायला तयार आहे, असं इकडे अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालं तरीही आता अर्जुनने या सर्व गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने घेतलेल्या असतात. आणि अर्जुन म्हणत असतो की काय चैतन्य, आता मी कान पकडून माफी मागू, असं तो चैतन्याला म्हणू लागतो. तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की आता तुला माफ केलं पाहिजे ना सायली वहिनीने, मग तुला हे करावंच लागणार आहे अर्जुन, असं म्हणत ते अर्जुनला तो माफी मागायला लावत असतो. आणि त्यासोबतच इकडे सायलीच्या पुढे अर्जुन आता कान पकडून उठाबशा काढत असतो आणि मग काउंटिंग करायला चैतन्य असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली बघ ना, बायको वाच ना, अगं मला त्रास होतोय किती, तरी पण मी उठाबशा काढतोय, तुला माहिती आहे ना, असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो, आणि सायली रागानेच अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन मात्र म्हणत असतो की बायको बघ ना, 9 झालेत, तरीही सायली ऐकतच नाहीये. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. खूप छान असा मजेशीर हा किस्सा आहे. अर्जुन उठाबशा काढत असतो, युळत असतो, त्याला असं वाटत असतं आता तरी सायलीनं म्हणावं की बाद झालं, कारण अर्जुनचे पाय दुखत असतात, पण सायली ऐकायलाच तयार नसते. इकडे प्रतिमा डॉक्टर श्रद्धांना म्हणते की नाही, मी असं काही केलेलं नाहीये, कोणतीही औषधं मी टाकून दिलेली नाहीयेत, मला रोज सुमन गोळ्या देते आणि मी त्या रोज गोळ्या खात आहे. सुमनला सुद्धा नागराज म्हणतो की सुमनचा वेदळेपणा चालू असतो, सुमन तू पाहिलंच नसशील, तू दिल्या नसतील वहिनींना गोळ्या. तेव्हा सुमन म्हणते की हो, असं काय करताय, मी स्वतः रोज वहिनींना गोळ्या देत असते आणि तुम्ही असं काय म्हणताय, मला असं काही नाही झालेलं, तुम्ही ना चुकीचा अर्थ काढताय, असं सुमन बोलत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की मी स्वतः पाहिले, मागं नाहीये का वहिनी विसरून गेलेल्या, पूर्णाईंना तिनं मेसेज केलेला, आताही तसंच झालं असेल वहिनीच्या बाबतीत, असं मला वाटतंय. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला आता धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणत असते की नाही, कारण हे शक्यच नाहीये, कारण मला सुमनने गोळ्या दिलेल्या आहेत आणि आत्ता ही गोळ्यांची बॉटल कुठे गेली मला माहीत नाहीये. तेव्हा नागराज सरळ सरळ सांगत असतो की वहिनीने त्या गोळ्या टाकून दिलेल्या आहेत. आणि इकडे प्रतिमाला सुद्धा या सर्व गोष्टींचा धक्का बसलेला आहे. प्रतिमा, रविराज सगळेजण पाहू लागतात आणि डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ठीक आहे, कारण मला असं वाटत होतं की ह्या गोळ्या तुम्ही व्यवस्थित घेत आहात, पण रविराज मला काही हे पटलेलं नाहीये, कारण वहिनींना त्या गोळ्या देणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोळ्या दिल्या जात नाही आहेत, ही गोष्ट चुकीची आहे, असं इकडे रविराजला तिने सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन मात्र आता सायलीची माफीच मागत असतो. सायलीला म्हणत असतो की सायली मला माफ कर, काहीही झालं तरीही तो सायलीला म्हणत असतो की माझं चुकलेलं आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला माफ कर सायली, असं म्हणत अर्जुन सायलीची माफी मागत आहे. चैतन्य मात्र हसत असतो. अर्जुन म्हणत असतो बास ना बायको, किती झाले बघ बरं आता, तरीही सायली मात्र थांबायला तयार नसते. आणि चैतन्य म्हणत असतो की अर्जुन तू रॉंग हे करतोयस, आत्ता मला सांग किती झालेत, फक्त 12 झालेले आहेत, अजून करायलाच लागणार आहेत तुला, तू कितीही म्हणलास ना तरीही आता तर फक्त 12 झाले, जोपर्यंत सायली वहिनी सांगत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही आहेस तू, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन त्या सगळ्यांकडे पाहत असतो. अर्जुनला मात्र भारी वाटत असतं. आणि सायली आता म्हणत असते की अहो बास करा, कारण मला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते, कारण मी जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत तुमचं हे नाटक जे आहे ना ते थांबणार नाही आहे, पण माझी एक अट आहे, एका अटीवरती मी तुम्हाला माफ करेल, अशा पद्धतीने सायलीने अट घातलेली असते. तेव्हा मात्र आता सायलीची अट कोणती आहे हा प्रश्न इकडे अर्जुनला पडलेला असतो. अर्जुनला ती म्हणते की मी माहेरी निघून जाईल आता जर तुम्ही ऐकलं नाही तर. अर्जुन म्हणतो काय, माहेरी निघून जाशील, असं का, पण मी काय केले, तो म्हणतो की पण ती म्हणते की मग मी पूर्णाई, बाबा, आई सगळ्यांना घेऊन माहेरी निघून जाईल,
असं सायली बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की जा मग. तेव्हा मात्र आता अर्जुनच्या लक्षात येतं की अरे आपण असं म्हणायला नको होतं, असं अर्जुनला वाटू लागतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही नाही तसं नाही. मग सायली म्हणते अरे ही तर आयडिया खूप छान आहे, म्हणजे मी या सगळ्यांना आजपर्यंत कधी माहेरी बोलवलेलंच नाही आहे, त्यामुळे यांना सगळ्यांना माहेरी घेऊन जाता येईल मला. आणि 2.5 वर्षांनी आमचं हक्काचं घर आम्हाला मिळालेलं आहे. इकडे डॉक्टर श्रद्धांनी आता डोसेस वाढवलेले असतात आणि त्या गोळ्या दिलेल्या असतात. पण इकडे प्रतिमा मात्र विचार करत असते. ती म्हणत असते की पण अशी वेळ का येते माझ्यावरती, का मला असं वाटतंय की मी गोळ्या घेते आणि मला त्याच्यात फरक पडत नाहीये, नक्की काय रिझन आहे, असा विचार इकडे प्रतिमा करू लागते. आता रविराजला डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता कोणताही गोंधळ घालायचा नाहीये, ह्या गोळ्या व्यवस्थित गेल्या पाहिजेत. इकडे आता अर्जुनला सायलीनं सांगितलंय की ह्या सगळ्यांना घेऊन, आई, पूर्णाजी, त्याचबरोबर बाबा, या सगळ्यांना घेऊन मला माहेरी जायचं आहे. आता तुम्हाला माझी ही इच्छा पूर्ण करावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायकोला म्हणवण्यापेक्षा हे सोपं आहे, करेल मी, होईल मला, असं अर्जुन सांगू लागतो. आणि अर्जुन म्हणतो की आत्ता जातो आणि करतो पूर्ण. आणि अर्जुनला वाटत असतं की हे सोपं आहे, पण त्याला कुठं माहिती आहे की आता घरी जा, घरातल्या सगळ्यांचं मन कसं वळवायचं, कारण अजूनही त्यांच्या मनातले राग गेलेले नाहीत. ही गोष्टही तेवढीच खरी आहे. त्याचबरोबर अर्जुन, सायली सगळेजण खाली येतात. तेव्हा प्रताप सायलीला म्हणू लागतात की हे बघ सायली, त्याने ते मिटलंय ना, तू त्याला माफ केलेस ना, तरच मी त्याच्याशी बोलणार आहे, नाहीतर मी त्याच्याशी बोलणार नाही आहे, कारण मला काही त्याचं वागणं पटलेलं नाही आहे, असं प्रतापचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो, मी केले त्यांना माफ, बोला तुम्ही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणत असते पण बाबा माझी एक अट आहे. पूर्णाजी म्हणते की आता काय. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की माझ्या बायकोची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी तिच्या माहेरी जेवायला जावं, असं बोलणं आहे. तेव्हा मात्र कल्पना पाहू लागते. तेव्हा सायली म्हणते की बाबा मला असं वाटतं की 2.5 वर्षांनी आम्हाला आमचं घर मिळाले ना, तर तुम्ही सगळ्यांनी घरी जेवायला यावं, तुमचा मानपान केला पाहिजे, असं ती बोलते. तेव्हा कल्पना म्हणते हो आले होते ना एकदा. तेव्हा सायली म्हणते तेव्हा आई तुम्ही त्या मानाची जी वस्त्र होती पूजेची ती द्यायला आला होतात ना. कल्पना म्हणते एकदा येऊन झालंय ना, मग आता कशाला, असं कल्पनाचं बोलणं असतं. पण सायलीने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे प्रताप त्याचबरोबर सगळ्यांना विचारलं जातं. तेव्हा मात्र कल्पना सांगते की स्पष्टपणे मला नाही जमणार आहे, मी नाही येणार आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता इकडे सायली, पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. कल्पना स्पष्टपणे सांगते की मला नाही जमणार आहे, मी नाही येणार आहे, एवढं स्पष्टपणे सांगून कल्पना तिथून निघून जाते. आणि त्याचवेळी पूर्णाजी, आता सायली आणि अर्जुन पूर्णाजीकडे पाहू लागतात. पूर्णाजीला म्हणतात की तुम्ही. पूर्णाई म्हणते की माझे पण गुडघे खूप दुखत आहेत ना रे, मलाही नाही जमणार. चैतन्य म्हणतो की चला, मी नाही ह्याच्या आधी खूप वेळा तिथं आलेलो आहे, पण केस 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 संदर्भात आलेलो आहे, त्यामुळं आता मी जो येणार आहे तो म्हणजे माझ्या जावयाचा मित्र म्हणून येणार आहे आणि तो मानपान मिळाला पाहिजे. तेवढ्या चैतन्याला आठवतं की नाही पुण्याला जायचं उद्या एका साखरपुड्यासाठी, तोही नाही म्हणतो. पूर्णाजी म्हणते माझे गुडघे खूप दुखत आहेत, म्हणून पूर्णाजीही आत निघून जाते. प्रताप म्हणतो की आता करायचं काय. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रताप म्हणतो की सायलीने एवढं प्रेमाने आपल्याला बोलवलेलं आहे, तर पूर्णाई आपण गेलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. रविराज म्हणतात की किती निरागस होती ना ग आपली छोटी तन्वी, त्या आश्रमात लहानाची मोठी झाली, तिथं ती गेली ना. मला असं वाटतंय की त्या आश्रमात तिला एवढं लहानाचं मोठं केलं, वाढवलं, आणि आपण काय केलं, त्यांच्यावरती अविश्वास दाखवला, असं रविराजांचं म्हणणं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की मग आपण जाऊया का आज आश्रमात, असं रविराजांना ती विचारते. तेव्हा रविराज म्हणतात की हो चालेल. आणि आता मग रविराज आणि प्रतिमा तेही जाणार आहेत. इकडून पूर्णाजीला आता प्रताप म्हणत आहे की पूर्णाई बघ तू, म्हणजे तसं तर त्यांची काहीच चूक नाही आहे ना, उगाच त्या व्यक्तीला एवढी शिक्षा भोगायला लागलेली आहे आणि तीही आपल्या तन्वीमुळे भोगायला लागलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता पूर्णाजी ही तयार होत आहे. परंतु लगेचच कल्पना म्हणत असते की म्हणजे पूर्णाई तुमच्या डोक्यात तर नाही आहे ना तिकडे जायचं बोलवलंय म्हणून. पण आता ह्या दोघं सगळ्यांचे विचार चालू असतात. तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिथे आश्रमात पोहोचलेले असतात. आणि मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम बघ जावई बापू आणि लेक आली ग, असं म्हणत त्यांना इतका आनंद झालेला असतो. ते ओरडतच बाहेर येतात, सगळ्यांना बाहेर बोलवतात. सायली पण सगळ्या मुलांना भेटते, सगळ्यांशी बोलत असते, सगळेजण खुश झालेले असतात. तर सायली म्हणते की मधुभाऊ आपला वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावायचा राहिलाय ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो. आणि मग अर्जुन तो वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावतो. आणि मग सायली म्हणते की हीच आपली विजयाची निशाणी आहे, असं सायली सांगत आहे. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत, खुश झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.